आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर खानदेशी पद्धतीने तयार केलेला मुळाचा झुणका। तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं मी पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकत आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात टाकायचा अर्धा चमचा जिरी मोहरी। आपली जिरी मोहरी चांगली लाल झाली की त्याच्यामध्ये टाकायचा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। हा लसूण मी ठेचून घेतला होता। लसूण चांगला सोनेरी कलर होईस्तोवर परतून द्यायचा। मग त्याच्यात 4 ते 5 मी हिरवी मिरची टाकली होती। हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता। ते सुद्धा चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। आता त्याच्यात टाकायची थोडीशी हळद। हळद टाकून झाली की 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायची हळद। इथं मी 4 ते 5 मुळे घेतले होते, ते किसून घेतले आणि ते आता तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। साधारण 1-5 मिनिटं परतून घ्यायचे। आता त्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ। मीठ टाकून झालं की परत चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। आता त्याच्यावर साधारण 1-5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झाले आहे। आता त्याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर। इथं मी 1 मोठा चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यात टाकायचं आणि डाळीचं पीठ टाकून झालं की चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं। त्याचा असा गोळा नाही झाला पाहिजे, असं चांगलं व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं। आणि चांगली वाफ भरून द्यायची। इथं आपली मुळाचा झुणका तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा।